शांती। आज आहे 3 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही रूप बसंत आहात। तुमच्या मुखातून सदैव ज्ञान रत्नेच निघाली पाहिजे। कधीही कोणी नवीन व्यक्ती आली तर तिला बाबांचा परिचय करून द्या। प्रश्न आहे, आपल्या अवस्थेला एकरस बनविण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, संगतीची काळजी घ्या तर अवस्था एकरस बनत जाईल। नेहमी चांगल्या सेवाभावी विद्यार्थ्यांची संगत केली पाहिजे। जर कोणी ज्ञान आणि योगाच्या व्यतिरिक्त उलट्या गोष्टी करत असतील, मुखातून रत्नांच्या ऐवजी पत्थर काढत असतील, तर त्यांच्या संगतीपासून नेहमी जपून राहिले पाहिजे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. हुशार बनून सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे। मुखावाटे कधीही दगड अर्थात अपशब्द बोलून सेवेमध्ये विघ्नरूप बनायचे नाही। ज्ञानयोगाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा करायची नाही। 2. जे रूपबसंत आहे, सेवाभावी आहे, त्याचीच संगत करायची आहे। जो उलट्या सुलट्या गोष्टी ऐकवतो त्याची संगत करायची नाही। आजचे वरदान आहे, ज्ञानाच्या आधारे रावणाच्या बहुरूपांना जाणून त्याच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे हिम्मतवान भव। स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांनी ज्ञानाच्या आधारे रावणाच्या बहुरूपांना चांगल्या प्रकारे जाणले आहे, त्यांच्याकडे तो आजूबाजूलाही फिरकू देखील शकत नाही। भले सोन्याचे असो नाहीतर हियाचे रूप धारण केलेले असो, परंतु त्याच्या आकर्षणामध्ये येणार नाही। अशा खऱ्या सीता बनून मर्यादेच्या आत राहण्याचे लक्ष ठेवून हिम्मतवान बना। म्हणजे मग ही रावणाची बहुसेना वार करण्याऐवजी तुमची सहयोगी बनेल। प्रकृतीची 5 तत्वे आणि 5 विकार परिवर्तित होऊन तुमच्या सेवेसाठी हजर होतील। स्लोगन आहे, सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर निर्माणचित्तची विशेषता धारण करा। ओम शांती।